प्रभाग 4 मध्ये विरोधक हे जातीपातीचं विकृत राजकारण करत आहेत। शांततेच्या वातावरणात निवडणूक करा। दादागिरीची भाषा करू नका, कारण आम्हाला त्या पायरीवर येऊ देऊ नका। तुम्ही ज्या शाळेत शिकला आहात त्या शाळेचे आम्ही हेडमास्तर होतो, हे लक्षात ठेवा, असा इशारा माजी पालकमंत्री आमदार सुरेश भाऊ खाडे यांनी दिला आहे। मिरजेतील प्रभाग क्रमांक 4 मधील भाजप उमेदवारांच्या प्रचाराच्या सांगता सभेत नंतर आमदार सुरेश भाऊ खाडे हे प्रसार माध्यमांशी बोलत होते। उमेदवार निरंजन आवटी, उमेदवार मोहन वाटवे, उमेदवार विद्या नलवडे, अपर्णा शेटे, ज्येष्ठ नेते मकरंद देशपांडे, दीपक बाबा शिंदे यांच्यासहित पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। तत्पूर्वी दत्त मंदिरपासून ब्राह्मणपुरी परिसरामध्ये मोठी पदयात्रा काढण्यात आली। दरम्यान भाजपाचे उमेदवार निरंजन आवटी यांनी माजी खासदार संजय काका पाटील यांचे नाव न घेता टीकास्त्र सोडलं आहे। मिरजेत प्रभाग क्रमांक 4 मध्ये सध्या गुंडगिरी सुरू आहे। माझ्या विरोधात तासगावचे पाखरू प्रभाग 4 मध्ये फिरत आहेत। मी तुमच्या मुलाच्या वयाचा आहे, पण तरीही माझा पराभव करा असं तुम्ही म्हणत फिरत आहात, पण काहीही फरक पडणार नाही। माझ्यासहित सर्व 4 उमेदवार विजयी होणार आहेत, असा दावा भाजपाचे उमेदवार निरंजन आवटी यांनी केला आहे। हे विकृती आहे, हे संस्कृती नाही आहे, त्यांना विकृती नाही आहे। त्यामुळे जातीवादाचं राजकारण करणं आणि दादागिरी करणं, हे करणं, आता दादागिरी करणं हा विषय थोडासा वेगळा आहे, पण दादागिरी कोणी करू नये। त्यामुळं आम्हाला त्या पायरीवर सांगू नका, कारण दादागिरी करणं हे आमचं काही नवीन नाही आहे। त्यामुळे ह्या दादागिरीचे त्या शाळेचे मुख्याध्यापक आम्ही पण होतो, त्यामुळे ह्या भानगडी कोणी पडू नका आणि शांततेने राहावं, एवढंच आपल्याला सांगायचं आहे। आज सांगली, मिरज महानगरपालिका, कुपवाड महानगरपालिकेची प्रचाराची सांगता होते इथं। आज प्रभाग क्रमांक 4 मध्ये आम्ही सांगता इथं आयोजित केली। मोठ्या संख्येनं सगळे मतदार बंधू भगिनी सगळे उपस्थित होते आणि निश्चितच आहे, जे वातावरण इथं बघितलं तर निश्चितच आहे की आमचे 4ही उमेदवार भाजपचे निवडून येणार हे निश्चित आहे। आज ह्या माध्यमातून सांगता समारंभ करत असताना निश्चितच मला अभिमान वाटतो की मी 4 वेळा इथं आमदार झालो आणि आमदार होत असताना आतापर्यंत जवळजवळ 24 कोटी रुपये आम्ही ह्या वॉर्डमध्ये आम्ही खर्च केलेले आहेत। पुऱ्या नगरीमध्ये नाही, ह्या वॉर्डमध्ये। त्यामध्ये अंबाबाई मंदिर असेल, इथला मालगावचा पूल असेल, बाकी छोटी मोठी कामं, मोठी कामं हे सगळे आपण धरलेले आहेत त्यामध्ये। पण एक प्रस्ताव असा होता की त्या प्रस्तावामध्ये इथून पुढं जे रस्ते आहेत, लोकांची तक्रार आहे, डांबर टाकत गेलो, रस्ते झाले उंची आणि घरं आणि दुकान झाली खाली। त्यामुळे एक आम्ही थीम केली की ह्या पुढे रस्ते करता असताना डांबरीकरण रस्ते घ्यायचे नाहीत, सगळे रस्ते काँक्रीकरण केले जातील आणि ते रस्ते अगोदर 1.5 फूट खोलून मग ते रस्ते करून ज्यांची घराला पाणी जातं, दुकानात पाणी जातं, त्यांची लेवल आम्ही मेंटेन करून त्यापैकी आम्ही रस्ते करू, हा मुद्दा सांगितला आहे। बाकीच्या गोष्टी होत राहतात। आज मला सांगायला खूप आनंद वाटेल, आम्ही 78च्या 78 कॅन्डिडेट उभा केलेले आहेत। 20च्या 20 पॅनल आमचे भारतीय जनता पार्टीचे सेपरेट आहेत आणि आज विश्वास सांगतो की आम्ही 50 ते 55 सीट आम्ही विजयी ठरू आणि निश्चितच नगरपालिकेवरती आमचा कमळाचा झेंडा आम्ही फडकू, हा मला आत्मविश्वास आहे। भारतीय जनता पार्टीतील त्यामुळे कसलीही शंका बाळगू नका। राहिलेले 2 दिवस माझ्या सहकारी बंधूंना माझी विनंती आहे, अनेक अपप्रचार चालू आहेत, अनेक दमदार पाडाला तासगावचं पाखरूकडे फिराले, पण हरकत नाही, असल्यांना पुरवणारच नाही, मी ते कुठे पण फिरू दे, काय फरक पडत नाही मला। खरं मला एवढं खंत वाटतंय की तुमच्या पोरग्याला वयाला तुम्ही लोकांना सांगताय की निरंजनला पाडा, अरे निरंजनला पाडा म्हणून तुम्ही 2 दिवस सांगशील ना, पण 17 तारखेला एखाद्याच्या घरातलं ड्रेनेज तुंबलं, एखाद्याच्या दारातली लाईट बंद पडली, एखाद्याच्या घरात घंटा गाडी आली नाही, तर त्यावेळी 17 तारखेला निरंजन आवटी येणार आहे, ते तासगावचं पाखरू इकडे येणार नाही, एवढंच तुम्हाला सांगतो। त्यामुळे कसल्याही आमिषाला बळी न पडता, कशाचाही विचार न करता भारतीय जनता पार्टीचेच उमेदवार निवडून आले पाहिजे, एवढं